मॅडम काय सांगाल, देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष संघर्ष जो आहे तो केला होता आणि आता अखेर मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झालेत, काय भावना आहेत तुमच्या? सगळे रिकॉर्ड त्यांनी ब्रेक केले महाराष्ट्राचे आणि ते स्वप्न आम्ही ॲक्च्युली गेल्या 5 वर्षापासून पाहत आहे. आणि मी जेव्हाही भाषणं देत होती ॲज ए खासदार संसदेमध्ये संसदेचे बाहेर, तर मी नेहमी हेच म्हणत होती की आमचे मनातले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसजी. पण एक गोष्टी खरी आहे की 2019मध्ये जे दगा देऊन धोका देऊन जे उद्धव ठाकरेजींनी शपथ घेतली होती, महाराष्ट्राची जनताला त्यांनी धोका दिला होता. आज त्या धोक्याला उत्तर या महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीसजींना मॅन्डेट देऊन आणि मेजॉरिटी देऊन ते साबित केलं. मला असं वाटतं की गद्दारी को इस तरीके से उत्तर जनता दे सकती है और वो आज दिया है. ठाकरेंचा उल्लेख तुम्ही केला आहे, तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जे आहे ते जावं लागलं होतं. आता तसं होणार नाही आहे राज्यात काय? आता अजिबात असा कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही. कारण रामजीच्या नावाने जी भीती यांनी दाखवली होती 2019मध्ये उद्धव ठाकरेजींनी की जेही कोणी नाव घेईन, जेही कोणी हनुमान चालीसा पठण करण, कारण त्यांचे शब्द जर मी पाहिले त्या मंचावरनं जय श्रीराम नारे देणारे ते सगळे एक वाक्य त्यांनी म्हटलं. तर मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या पवित्र भूमीवर आता रामजीचं नाव घेणं हा गुन्हा नाही राहणार. तर मला वाटते ती सरकार आमच्या महाराष्ट्रात आहे. प्रश्न, ज्या पद्धतीनं 5 वर्ष अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना सहन करावं लागले, अगदी कौटुंबिक आरोप प्रत्यारोप सुद्धा सहन करावं लागले. संयम कुठेतरी त्यांनी ठेवला 5 वर्ष आणि त्याचं फळ मिळालंच. राजकारणामध्ये खूप संयम ठेवावा लागते आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त देवेंद्रजींना शिवी देणं आणि देवेंद्र साहेबांना फक्त टार्गेट करणं, फक्त तेवढंच त्यांनी टार्गेट केलं होतं. आणि या 5 वर्ष आम्ही सगळे सैनिक आमचे देवेंद्र फडणवीसजींचे त्यांचे पाठीशी होतो. हा महाराष्ट्र पूर्ण पाठीशी उभा राहिला आणि ते सहन करण्याची जी त्यांच्यामध्ये जी क्षमता होती, जी ताकद होती, कधीही तिथून डगमगले नाही. आणि आज ते पूर्ण 5 वर्ष त्यांनी सगळं सहन केलं. खूप कठीण असते. एखादा व्यक्ती जर पूर्ण महाराष्ट्राचे मोठे नेते जर एका व्यक्तीला टार्गेट करत असेल, तो एकटा लढत होता आणि आज एकट्याने या महाराष्ट्र जिंकून दाखवलं. धन्यवाद. साहजिकच आहे, नवनीत राणा आपल्या सोबत होत्या. त्यांनी म्हटलंय की एकट्याने हा महाराष्ट्र जो आहे तो जिंकून दाखवलेला आहे. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.